करतो आणि मग माझ्या रस्त्याने जातो. तू सावळ्या बाबाई ग तू सावळ्या बाबाई ग तू सावळ्या बाबाई ग देवी तू सावळ्या बाबाई ग देवी राजाला पावनी ग देवी राजाला पावनी ग देवी राजाला पावनी ग देवी राजाला पावनी ग देवी भक्ताला 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 पावनी ग देवी हे जगदंबे माते आदिशक्ती माता, आज मी तुझी मनोभावी सेवा करत आहे. आता मी चोरीला निघतो. काही हरकत नाही, मी चोरी करण्यासाठी जातो. अरे आज मी तुला साक्षात देव प्रसन्न झाले तुला मी आज. आतापर्यंत तू चोरी केली, कुठे टाकला टाकला, परंतु आज तुझी 70 वर्षाची वय झालेले. आजपासून चोरीचा नाद सोड. घरी जा, तुझ्या बायको व मुला बाळांना नवे नवे कपडे आणि गोड गोड जेवण घाल. आजपासून चोरीचा नाद सोड. तथास्तु. नमस्कार देवी माता. वा रे वा, हे मी काय पाहतो, आजपर्यंत वाल्याने पापे केले नसतील तेवढे मी पापे केले, तरी देखील आज मला भरलेली शेंदुराची दगड दिसली आणि साक्षात्कार दिला की शिवा, आज तुझी 70 वर्षाची वय झाली. चोरी करायचं ना सोडून दे. आणि आज आलेला दसराचा सण आहे. तुझ्या मुलाबाळांना आणि बायको पोरांना नवे नवे कपडे कर आणि गोड गोड जेवण खाऊ का? काय हरकत नाही. जैन देवीने सांगितल्याप्रमाणे हा भवानी शमशेर आहे. देवीच्या चरणी अर्पण करतो आणि मी माझ्या वाड्याला जातो.